नागनाथ तालुक्यामधील असोला येथे अतिक्रमण काढण्यास नोटीस न बजावल्याने अतिक्रमण काढण्यास गेलेल्या तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, प्रशासन यांनी पंचनामा करून अतिक्रमण धारकास दिली स्थगिती। औंढा नागनाथ तालुक्यामधील असोला तर्फे लाख असोला या गावामध्ये बऱ्याच दिवसांपासून अतिक्रमणाचा मुद्दा प्रशासनाकडे कागदपत्रे असताना अतिक्रमण काढण्याच्या तयारीने असोला येथे प्रशासन गेले, परंतु अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण गावठाण जमिनीवरती नसून गायरान जमीन 2 वरती अतिक्रमण अनेक वर्षांपासून केल्याचे दिसून येत आहे। बौद्ध वस्ती जवळ असलेले गायरान जमिनीवरचे अतिक्रमण काढून सदर जागा बौद्ध समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देणे अशी नोटीस देऊन अतिक्रमण काढून घेण्यास वादविवाद होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे नाकारता येत नसल्याने तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक कुरुंदा, गावकरी प्रभू नांगरे यांना माहितीस्तव सरपंच सुनीता कराडे यांनी नोटीस दिली आहे। या नोटीसद्वारे त्र्यंबक नांगरे, विकी नांगरे यांनी वकिलामार्फत गैरअर्जदार प्रतिवादी विरुद्ध मनाई हुकूम दावा तसेच शांततामय मिळकतीमध्ये हरकत व अडथळा करू नये असा दावा न्यायालयात केल्याचे दिसून येते। अतिक्रमण काढण्यास गेलेल्या प्रशासनास अतिक्रमण काढण्याची नोटीस आपल्याकडे असेल तर द्या असे विचारल्याने ग्रामसेवक कांबळे, मंडळ अधिकारी गीते मॅडम यांनी पंचासमोर पंचनामा करून अतिक्रमण धारकास नोटीस मिळेपर्यंत पंचासमोर पंचनामा करून स्थगिती दिली आहे। कुरुंदा पोलीस स्टेशनचे पीआय राम निर्दोडे, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, सीमा पवार, मीना सांगडे, राजेश घोंगडे, प्रभाकर भोग, गणेश गायकवाड, वाढवणे, नीता ढोके, शंकर मिरे, राठोड देवकर, जोगदंड आदी पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात असल्याने पोलीस निरीक्षक राम निर्दोडे यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता। न्यूज 9-1 मराठीसाठी नागनाथ मुळे, औंढा नागनाथ। लक्ष्मण नांगरे, असोला तर्फे इथला राहणार रहिवासी। माझी जागा इथं गेल्या 50 वर्षापासून माझे पंजोबा इथं राहत होते। त्याच्यानंतर माझ्या आजोबानं पण इथंच राहिलेले आहेत, पण आमच्या गरीब परिस्थितीमुळं जागा काय नावी लागू शकलो नाही आम्ही। आणि समाज बांधवांचं असं म्हणणं की बाबा हे जागा आम्हाला दान करा। आमचं म्हणणं की आम्ही खूप वर्षापासून इथं राहतो, आम्ही का जागा सोडू शकत नाही, कारण की इथं कोणतं विहार नाही। तुम्ही जवळपास कॅमेरा फिरून पाहू शकता की कुठे इथं विहार नाही। इथून विहार जवळपास अंतर येईल जवळपास अर्धा 1 किलोमीटर एवढा येऊ शकतो। तर इथं कुठेही विहार नाही, पण त्याला असं वाटलं की तुम्ही जागा दान करा। समाज ही जागा विवाहासाठी किंवा काहीतरी त्यांचं म्हणणं की आम्ही लग्न कार्य साजरे केले, पण कदाचित आजपर्यंत नाही केले। मी 25 वर्षाचा आहे, आतापर्यंत कोणताही इथं कार्य पार पाडलेलं नाही, पण त्यानं काहीतरी खोटे पुरावे दाखल करून असं जाहीर केलं, आम्हाला समाजकंटक सिद्ध केलं। तर त्याचं काय नाही, कारण की समाजकार्य आम्ही पण करू नयेत। मी पण याच समाजाचा आहे, मी काय समाजाचा बाहेरचा नाही। तर त्याचं म्हणणं की बाबा जागा द्या, याच्यामुळे या लोकांनी सगळा विरोध निर्माण केला। तसं आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे, कोर्ट जो न्याय देईल ते आम्ही मंजूर करू। तर आम्हाला कोणतीही नोटीस आतापर्यंत आलेली नाही। ग्रामपंचायतीच्या आधी 2 आलेले आहेत नोटीस, त्याच्यावर आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे। तर मग आमचं म्हणणं ग्रामपंचायतीची नोटीस काय म्हणून आली तुम्हाला की बाबा तुम्ही ही जागा खाली करा म्हणून। तर त्याच्यावर आम्ही तारीख दिली का तुम्हाला? तारीख दिली ती किती काय काय खूप दिवस झाले त्याला, 4-5 महिने झाले त्याला। नोटीस आहे का नोटीस? घेऊन या नोटीस। आणि हे त्र्यंबक आणि विकी यांनी दावा टाकला। त्र्यंबक भिकाजी मरिबा नागरेच्या मुलांनी। तुम्ही त्र्यंबक आहेत का? नाही, त्र्यंबक त्यांचा मुलगा आहे, त्या बाहेर गेले। आणि त्याच्यानंतर विकी लक्ष्मण 3 आणि 4च्या मुलांनी दावा टाकला असं। आणि इथं राहायला भिकाजी आणि लक्ष्मण राहतात की विकी आणि त्र्यंबक राहतात? इथं राहतात कोण? इथं आमच्या आई वडील। काय नाव? लक्ष्मण महादेव नांगरे आहे का? हा, ते राहतात। त्याची जोडी राहते। आणि भिकाजी मरिबा ते राहतात, पण नावा म्हणजे अतिक्रमण तुम्हाला म्हणायचं त्र्यंबक आणि विकीचं आहे, पण हे वडील राहतात असंच म्हणायचं? सगळे म्हणजे एकच जागी राहतात, ते फक्त दावा त्याच्या नावाने दाखल केला आहे। नात्याने मी माननीय गटविकास अधिकारी साहेब, पंचायत समिती औंढा नागनाथ यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आज दिनांक 26/7/2024 रोजी मौजा असोला तर्फे लाख तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली या ठिकाणी मंडळाधिकारी साहेब, त्याचबरोबर तलाठी साहेब आणि स्वतः आम्ही ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। या ठिकाणी असलेला जो विषय होता तो अतिक्रमणाचा विषय होता। अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आदेशामध्ये उपस्थित झालो होतो, परंतु आज रोजी या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्या कारणाने आजची प्रक्रिया ही या ठिकाणी आम्ही स्थगित केलेली आहे आणि पुढील प्रक्रिया पुढील आदेशानुसार या ठिकाणी करण्यात येईल। या ठिकाणी अतिक्रमणधारकाचे जबाबसुद्धा या ठिकाणी आम्ही घेण्यात आलेले आहेत। या ठिकाणी त्यांनी एक विषय या ठिकाणी
नमूद केलं आहे की अतिक्रमण आमच्या काढल्यानंतर आमच्या पुनर्वसनाची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी करण्यात यावी। त्याचबरोबर या अतिक्रमण संदर्भात त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक स्थगिती आणण्यासाठी हा दावा उपस्थित केलेला आहे। तरी माझी या ठिकाणी अतिक्रमणधारकांना तसेच सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करण्यात येते की हा विषय जो आहे सामाजिक सलोख्याचा विषय आहे। सामाजिक सलोख्याने आपण या ठिकाणी तो मार्गी लावावा आणि प्रशासनास सहकार्य करावं। धन्यवाद।